आशा नाम मनुष्याणाम हे आजचं सुभाषित आहे। हे सुभाषित महासुभाषित संग्रह आणि इतर सुभाषित संग्रहामध्ये सापडतं। हे सुभाषित कुठल्या विशिष्ट ग्रंथामधलं नाहीये, त्यामुळे ह्याला मुक्तक स्वरूपातलं सुभाषित असं म्हटलं जातं। या सुभाषितामध्ये कवीनं मानवी मनाचे सत्य अतिशय मोजक्या शब्दामध्ये सांगितलं आहे। हे जे सुभाषित आहे, या सुभाषितामध्ये आशा हे केंद्रीभूत आहे। सुभाषित इज फोकसिंग ऑन आशा, आणि आपण सगळेजण आशेवरच जगत असतो, म्हणून आशेबद्दल थोडंसं बोलतो, खूप महत्त्वाचं आहे। आशा शब्दाची व्याख्या अशी आहे, असं म्हणतात अश्नुते इति आशा, आणि त्याची उत्पत्ती सांगताना मूळ धातू अशु आहे, म्हणजे व्याप्ती, अपेक्षा करणं। इंग्रजीमध्ये त्याचा अर्थ होप, एक्सपेक्टेशन, डिझायर असा आहे। एखादी गोष्ट प्राप्त करण्याची इच्छा म्हणजे आशा। संस्कृत वाङ्मयामध्ये आशा या शब्दाचा अर्थ आकाशाची दिशा असा केलेला आहे। आकाशाला जशी सीमा नसते ना, तसं आशेला अंत नसतो। द स्काय इज द लिमिट, तशी आशा ही अथांग असू शकते। आता मी नेहमीप्रमाणे सुभाषित तुम्हाला म्हणून दाखवतो। आशा नाम मनुष्याणाम काश्चित आश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठती पंगुवत। मी तुम्हाला सुभाषित दाखवतो, चित्र दाखवतो। चित्र अतिशय बोलकं आहे, ते तुम्ही पाहून घ्या। आशा नाम मनुष्याणाम काश्चित आश्चर्य शृंखलाम असे दोन चरण मी एकत्र घेतलेले आहेत। माणसाची आशा, इच्छा, अपेक्षा ही अशी विलक्षण साखळी आहे, विलक्षण शृंखला आहे, बेडी आहे। आणि तिसरा आणि चौथा चरण मी पुन्हा एकत्र घेतो। यया बद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठती पंगुवत। आणि जे साखळीने बांधले गेलेले लोक आहेत ना, ते पुढे धावतायत, ते पळतायत, ते सक्रिय आहेत। यया म्हणजे जिच्याद्वारे, बद्धा म्हणजे बांधलेले, आणि प्रधावंती धाव धातू आहे। प्रथमा अनेक वचन आहे धावंती। प्र हा उपसर्ग लागल्यामुळे अतिशय वेगाने ते पळतायत, धावतायत। मी तुम्हाला स्लाइड दाखवतो, चित्र दाखवतो, ते तुम्ही पहा। मुक्त तिष्ठती पंगुवत। इच्छा आणि आशेतून मुक्त झालेले लोक एकाच ठिकाणी थांबतात। कशासारखे? तर पंगू माणसासारखे। पंगू माणूस धावू शकत नाही, तसे आशेतून मुक्त झालेले लोक एकाच ठिकाणी थांबलेले असतात। या सुभाषिताच्या अलंकारापासून मी सुरुवात करतो, म्हणजे हळूहळू आपल्याला हे सुभाषित उकलत जाईल। बघा, सामान्यतः साखळीने बांधलेले लोक एकाच जागी जखडलेले असतात, ते पळू शकत नाहीत, धावू शकत नाहीत। आणि जे मुक्त असतात ते धावू शकतात की नाही? या सुभाषितामध्ये नेमकं उलटं सांगितलेलं आहे की जे बांधलेले आहेत, जे बद्ध आहेत, ते पळत सुटतात, आणि जे मुक्त आहेत ते एकाच ठिकाणी शांत बसून आहेत। बघा, हा विरोध वाटतो ना, परंतु इच्छा माणसाला पळायला लावते, आणि मानवी स्वभावाचं हे सत्य असल्याने यातून कवीनं विरोधाभास साधलेला आहे, म्हणून इथे विरोधाभास अलंकार संपन्न झालेला आहे। आता दुसरा अलंकार, असं म्हटलेलं नाही की आशा हे उपमेय आहे आणि साखळी किंवा शृंखला हे उपमान आहे, त्यामुळे इथे उपमा अलंकार होत नाही, तर इथे रूपक अलंकार आहे। म्हणजे आशा ही आश्चर्यकारक शृंखला आहे, काश्चित आश्चर्य शृंखला असं म्हटल्यामुळे इथे रूपक अलंकार संपन्न झालेला आहे। आता मी थोडंसं वेगळं बोलतो। मला या सुभाषितामध्ये दोन वेगवेगळे पैलू दिसतात। पहिला पैलू आहे व्यावहारिक पैलू, त्याच्याबद्दल मी आधी बोलतो। तुमच्या इच्छा
आशा तुम्हाला पुरुषार्थ करण्यासाठी किंवा तुमच्या पुरुषार्थाला त्या पोषक असतात. माणसाला जगण्यासाठी, प्रगती करण्यासाठी, हालचाल करण्यासाठी, कर्म करण्यासाठी, पुरुषार्थ करण्यासाठी जी मुख्य प्रेरक शक्ती असते ती आशा. आणि त्या आशेतून मुक्त झालेला मनुष्य हा शांत बसलेला असतो. हीच तुमच्या आणि आशाच तुम्हाला जीवनामध्ये पळापळ करायला लावते. आता या सुभाषिताचं मला एक वैशिष्ट्य वाटतं की या सुभाषितामध्ये कुठेही कवीनं निराशा हा शब्द वापरलेला नाही. त्यांनी आशामुक्त मुक्त तिष्ठती असं म्हटलेलं आहे. आता जो आध्यात्मिक पैलू आहे तो मी तुम्हाला उलगडून सांगतो. मी त्याच्याकडे वळतो. अध्यात्मामध्ये मनातील सगळ्या इच्छा मावळल्या, पूर्ण झाल्या, माणूस इच्छेपासून मुक्त झाला, अलिप्त झाला की तो शांत होतो, मुक्त होतो आणि त्याची सगळी धावपळ पळापळ थांबते. मुक्त तिष्ठती पंगुवात. या श्लोकाच्या शेवटच्या चरणामध्ये एक अलंकार आहे. मी मगाशी सांगितले या सुभाषितामध्ये उपमा अलंकार नाही, परंतु शेवटच्या चरणामध्ये अस्पष्ट असा उपमा अलंकार आहे. मी तो तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा, इच्छा आणि आशेतून मुक्त असलेले लोक एकाच ठिकाणी स्थिर असतात. कशासारखे तर पंगू माणसासारखे. पंगुवत, वत हा शब्द इथे वापरलेला आहे. त्यामुळे पंगू मनुष्य आणि आशामुक्त मनुष्य यांची गुणावर आधारित चमत्कृतीपूर्ण तुलना केलेली आहे. म्हणून इथे उपमा अलंकार सिद्ध झालेला आहे. बघा, संसार म्हणजे आशापूर्तीसाठी पळणं, पळापळ, धावणं आणि आशामुक्त डिझायरलेस मनुष्य शांत असतो. म्हणून मी तुम्हाला पुन्हा ते चित्र दाखवतो. तर साधू बघा किती शांत बसलेला आहे आणि आशेच्या शृंखलेने बांधले गेलेली माणसं कशी पळापळ करतायत. पिक्चर स्पीक्स लाउडर दॅन 1000 वर्ड्स. म्हणून मी तुम्हाला चित्र दाखवलं आणि आता नेहमीप्रमाणे मी इंग्रजीमध्ये या अर्थाच्या 2 स्लाइड्स दाखवणार आहेत. त्या तुम्ही अवश्य पहा.